आपण पाहतोय घरच्या घरी एकदम हॉटेल सारखा कुरकुरीत पातळ आणि स्वादिष्ट डोसा कसा बनवायचा। या व्हिडिओमध्ये मी डोसा कुरकुरीत आणि परफेक्ट होण्यासाठी 11 एकदम सोप्या टिप्स सांगितल्या आहेत। त्या फॉलो केला तर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला एकदम परफेक्ट डोसा बनवायला जमेल। तर नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं शार्विकाज किचन डायरी मध्ये। इथे आपण 6 वाटी तांदूळ घेतलेले आहेत। हे तांदूळ घरचेच आहेत, तुमच्याकडे रेशनचे असतील तर चालू शकतात किंवा कोणताही जाड तांदूळ तुमच्याकडे असेल तर चालू शकतो। तर इथे युगंधराला देखील मम्मा जे करते ते करून बघायचं असतं। तर इथे आपण तांदूळ घेतलेले आहेत, त्याचबरोबर आता घ्यायची आपण उडीद डाळ। तर इथे मी 2 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे। तर पहिली टीप अशी आहे की तांदूळ आणि उडीद डाळीचं योग्य प्रमाण असणं खूप महत्त्वाचं आहे। तर साधारण 3:1 या प्रमाणात आपण तांदूळ आणि उडीद डाळ घ्यायची आहे। त्यानंतर इथे आता मी अर्धी वाटी मूग डाळ आणि अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। तर आता या डाळी आणि तांदूळ आपल्याला 3 ते 4 वेळा स्वच्छ नळाखाली धुवून घ्यायचे आहेत आणि 4 तास भिजण्यासाठी ठेवायचं आहे। तर यामध्ये भरपूर पाणी घाला, ज्यामुळे तांदूळ किंवा डाळी कोरड्या पडणार नाही, ते व्यवस्थित भिजलं जाईल। तर आता काय करायचं आहे, तांदूळ, उडदाची डाळ आणि तूर डाळ आणि मूग डाळ आपण सेपरेट भिजवलेले आहे। कारण का की तांदळाचं जे पाणी आहे ते आपण वाटण्यासाठी वापरणार नाही, पण डाळींचं पाणी आपण मिश्रण वाटताना वापरायचं आहे। तर इथे मी पाव चमचा मेथी दाणे देखील घातलेले आहेत। आता या सगळे पदार्थ, डाळी आणि तांदूळ झाकून आपण 4 तास ठेवून देऊया। तर इथे बघा 4 तास झालेले आहेत। इथे उडदाची डाळ देखील व्यवस्थित भिजलेली आहे। त्याचबरोबर आता हे तुरीची आणि मुगाची जी डाळ आहे ती देखील व्यवस्थित भिजलेले आहे। तर मी थोडंसं भांड बदललं होतं, कारण त्यामध्ये मला थोडं पाण्याचं प्रमाण कमी वाटलं। त्यानंतर आता इथे तांदूळ देखील बघा व्यवस्थित भिजले गेले आहेत। आता आपण याचं वाटण करणार, साधारण 4.5 तास इथे मला झालेले आहेत। तर आता इथे दुसरी टीप जी आहे, डोसा आपल्याला जर कुरकुरीत जास्त पाहिजे असेल तर इथे पोहे ऍड करायचे। तर इथे मी 1 मोठी वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे। आता या डाळी आणि तांदूळ जे आहेत ते आपण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यायचे। तर इथे बघा मी तांदळातलं जे पाणी आहे ते नितळून घेतलेलं आहे, ते आपल्याला वाटण करताना वापरायचं नाही, पण डाळीत जे आपण एक्स्ट्रा पाणी ठेवलेलं आहे ते आपण वाटण करण्यासाठी घ्यायचं आहे, त्यामुळे डोश्याला छान टेस्ट येते। तर आता इथे मी पहिली बॅच बारीक अशी पेस्ट करून घेतलेली आहे। तर हे जे पीठ आहे आपल्याला हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। इडली सारखं कोर्स टेक्स्चर ठेवायचं नाही, ज्यामुळे डोसा व्यवस्थित पसरला जात नाही। त्यामुळे थोडंसं इडलीला जे आपण ठेवतो त्याच्यापेक्षा देखील थोडंसं बारीक असं हे पीठ ठेवायचं आहे। तर आता या दुसऱ्या बॅच मध्ये मी काय केलेलं आहे, तांदूळ, डाळी त्याचबरोबर थोडेसे पोहे ऍड केलेले आहेत आणि आता याला थोडंसं डाळीतलं पाणी देखील वापरलेलं आहे आणि याची पुन्हा मिक्सर मध्ये पेस्ट करून घेतलेली आहे। तर बघू शकता, हातावर तुम्हाला दाखवते मी, एकदम छान बारीक असे पोहे पण आपण इथे डाळी आणि तांदळासोबत वाटून घेतलेले आहेत। तर आता हे देखील पीठ आपण भांड्यामध्ये काढूया। तर इथे आपलं सगळं पीठ आता वाटून घेऊन झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, 1 चमचा घ्यायचा आणि एकाच डिरेक्शन मध्ये हे पीठ हळूहळू फेटायचं आहे। आपल्याला डिरेक्शन अजिबात बदलायची नाही, साधारण 12 मिनिटं तरी आपल्याला हे फेटायचंच आहे। आता तुम्ही ते बघू शकता, पिठावर असे बबल आलेले तुम्हाला दिसत असतील। यामुळे काय होतं, पीठ छान फुललं जातं, मोकळं होतं आणि फर्मेंटेशन त्याचं चांगलं होतं। तर तिसरी जी महत्वाची टीप आहे ती म्हणजे पीठ व्यवस्थित आंबू देणे। जर पीठ चांगले फर्मेंट झाले तर डोसा हलका आणि कुरकुरीत होतो। तर आता मी अशा पद्धतीने रात्रभर हे पीठ फर्मेंट होण्यासाठी ठेवलं होतं। भांड थोडं छोटं पडलं, त्यामुळे मी नंतर बदललं होतं। तर इथे बघा एकदम छान असं पीठ फर्मेंट झालेलं आहे। तर आता यातलं मी थोडंसं पीठ बाजूला काढणार आहे। जेवढे आपल्याला डोसे बनवायचे आहेत तेवढे बॅचेस मध्ये आपण पीठ बाजूला काढूया। तर इथे बघा एकदम आतपर्यंत पीठ फप्पी झालेलं आहे। तर हे जे मोठं भांड आहे ते मी बाजूला ठेवून देते। आता यामध्ये आपण घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी 1 अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे आणि छान आता हे पीठ मिक्स केलेलं आहे। तर चौथी जी आपली टीप आहे ते म्हणजे पिठाची कन्सिस्टन्सी योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे। पीठ आपल्याला खूप घट्ट नको किंवा पातळ नको। तर अशा पद्धतीने बघू शकता, इथे तुम्ही अशी कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवणे महत्त्वाचे आहे। तर आता आपली पुढची जी टीप आहे ते म्हणजे तवा चांगला गरम करून घेणे। आता आपली पुढची टीप आहे ती म्हणजे पीठ पसरण्याआधी आपल्याला तव्याचं तापमान कंट्रोल करणे खूप गरजेचं आहे। तर तव्याचं तापमान आपल्याला थोडं कमी करायचं, त्यासाठी 1 ओला कपडा घ्यायचा आणि तव्यावर फिरवून घ्यायचा। त्यानंतर
पुढे आपल्याला डोसा जो आहे तो एकदम पातळ असा पसरवून घ्यायचा आहे, कारण पातळ डोसा जो असतो तो जास्त कुरकुरीत होतो. त्यानंतरची टीप म्हणजे आपल्याला जे तेल घालायचं आहे ते कमी प्रमाणात पण योग्य ठिकाणी घालायचं. कडांवरती आणि मध्यभागी थोडंसं तेल आपल्याला सोडायचं आहे. त्यानंतरची टीप म्हणजे डोसा आता इथे बघा तुम्ही छान असा आतून कुरकुरीत व्हायला लागलाय, पण लगेच पलटायचा नाही. त्याच्या खालच्या साईडला छान सोनेरी रंग येईपर्यंत शिजू द्यायचा. तर हे बघा इथे छान असा क्रिस्पी डोसा तयार झालेला आहे. तुम्ही कलर त्याचं टेक्स्चर बघू शकता, अगदी बाहेर आपल्याला हॉटेलमध्ये मिळतो तसाच इथे झालेला आहे. तर आता पुढची जी टीप आहे ती म्हणजे प्रत्येक डोसा घालण्याआधी आपण तव्याचं जे टेम्परेचर आहे ते कंट्रोल करूया, ज्यामुळे प्रत्येक डोसा आपल्याला परफेक्ट होतो. तर इथे बघा हा डोसा आता मी सर्व करते. तर यासाठी आपण इथे बटाट्याची भाजी जे बनवलेली आहे. तर तुम्हाला भाजीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करा, आपण नक्की बनवूया. त्यानंतर इथे बघा जी नेक्स्ट स्टेप आहे ते म्हणजे डोसा बनवल्यानंतर लगेचच खाण्यासाठी घ्यायचा. जेवढा आपण डोसा गरम गरम सर्व करतो तेवढा तो आपल्याला एकदम छान कुरकुरीत लागतो. तर इथे आता मी डोशासोबत बनवलेले आहे ओल्या नारळाची चटणी, त्याचसोबत बनवलेले आहे आपलं सांबर. तर सांबर मसाल्याची रेसिपी आपल्या चॅनेलवर अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर इथे तुम्ही छान असा डोसा, सांबर, चटणी हे देखील बघू शकता. एकदम छान अशी रेसिपी झालेली आहे, अगदी कुरकुरीत. बाहेर हॉटेलमध्ये मिळतो तसा एकदम पातळ डोसा आपल्याला इथे बनवायचा कसा हे आपण बघितलेलं आहे. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी शारविकास किचन डायरी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच सोबतच्या बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.